बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। मला वाटतं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे सगळे जे आहेत आपल्या मंत्री असतील, आमदार असतील, यांच्याशी जे आहे ते बोलून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सोडवतील। बघा, मी एक छोटा लहान कार्यकर्ता आहे, मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत नाही। या ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत, भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, हे मिळून जे आहे तो निर्णय घेतील। कोण करताय? कोण संजय राऊत? अरे तुम्हाला पण मला सांगायचं आहे की जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं, शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं, हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची ती पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे। कोणी काय बोलतंय म्हणून त्याचं टी व्हीवरती दाखवणं, नंतर ज्याच्यावरती बोलतायत त्याला जाऊन विचारणं, हे कोणी जे आहे ते बांधील नाही आहे प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी। जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे, तुम्हाला दाखवले पाहिजे, गेले पाहिजे, ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे। उगाच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील नाही येतो आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी। आरोपांमध्ये काही तथ्य नाही। अरे बाबा, मी बोललो, एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही, आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्यानिशी करायला पाहिजे ना। अरे बाबा, इथे महायुती म्हणून आम्ही सगळ्या निवडणुका लढल्या, येणाऱ्या काळामध्ये देखील महायुती म्हणून या सर्व निवडणुका ज्या आहेत त्याच्या सामोरे आम्ही जाणार आहोत। आणि महायुतीला इथे मोठ्या प्रमाणामध्ये यश, जसं यश 100% आमदारकीला मिळालं, या विधानसभेला मिळालं, तसंच यश जे आहे या महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी मिळेल।